Hello student, I am Dipali Kadam. Welcome to my channel Instant Maths by डी कदम. तर आज आपण स्टँडर्ड 5 फिफ्थ स्टँडर्डच्या मॅथ्सची एक्सरसाइज 35 बघणार आहोत. आता ह्या एक्सरसाइजमध्ये आपल्याला त्यांनी काही नंबर्सचे पेअर्स दिलेत आणि त्या पेअर ऑफ नंबर्समध्ये कोणत्या पेअर्स ट्विन प्राईम नंबर्स आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायला लावलं आहे. ट्विन प्राईम नंबर्स. आता ट्विन प्राईम नंबर्स कशाला म्हणायचं, तर ज्या दोन नंबर्समध्ये कॉमन फॅक्टर फक्त एकच असतो, कॉमन फॅक्टर इज 1, त्यांना आपण ट्विन प्राईम नंबर्स म्हणणार. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पलने आपल्याला नक्कीच लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल आहे 22 अँड 24. फर्स्ट एक्झाम्पल 22 अँड 24. पहिले 22चे आपण पहिले फॅक्टर्स घेऊ. 1, 22. फॅक्टर शिकवताना मी तुम्हाला सांगितलं आहे की जो नंबर असतो 22 त्याची स्टार्ट फ्रॉम 1 अँड एंड टू दॅट नंबर, त्याचा एंड त्याच नंबर होतो आणि मध्ये 2 11 जा 22. तो 1 2 11 आणि 22 हे त्याचे फॅक्टर झाले. नंतरचा नंबर आहे 24. स्टार्टिंग 1 पासून एंड 24ला. परत मध्ये बघूया 2. आता 2ने केल्यावर इकडे काय येणार, तर 2 12 जा 24, किंवा आपण असंही म्हणू शकतो 12 2 जा 24. 24 नंतर 3 8 जा 24 आणि परत मध्ये शिल्लक राहिला बघा, एक मिनिट, 1 24 2 12 3 8 जा अँड 4 6 जा 24. तर आता याच्यामधनं आपल्याला कॉमन फॅक्टर बघा, 1 तर कॉमन आहेच, 2 पण कॉमन आहे. तर इथे कॉमन फॅक्टर्स are 1 and 2. So 22 and 24 are not twin prime numbers. यालाच मराठीमध्ये सहमूळ असंही म्हणतात. पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करते स्टुडंट. आपण एक्झाम्पल घेतलं 22 आणि 24. 22चे आपण फॅक्टर्स घेतले 1 2 11 22. 24चे आपण फॅक्टर्स घेतले 1 2 3 4 6 8 12 24. फॅक्टरची पण ट्रिक तुम्हाला मी सांगितली आहे. पहिले 1 बघायच्या, 1च्या टेबलमध्ये 24 1 जा 24, नंतर 2 घ्यायचा, 2 12 जा 24, मग 3चा टेबल घ्यायचा, 3 8 जा 24, 4 6 जा 24. ओके, ह्या प्रकारे आपण एच एन एचे फॅक्टर्स घेतले आहेत. मग त्याच्यानंतर कॉमन फॅक्टर्स फाइंड करायचे. मग बघा 1 1 कॉमन आहे, 2 2 कॉमन आहे. जर त्याच्यामध्ये 1 आणि 2 हे दोन कॉमन फॅक्टर्स येतात. ॲक्च्युली आपण पाहिलं, जर आपल्याला ट्विन प्राईम नंबर पाहिजे तर कॉमन फॅक्टर फक्त 1 आला पाहिजे, पण इथे दोन कॉमन फॅक्टर येतात. सो 22 अँड 24 आर नॉट प्राईम नंबर्स, ट्विन प्राईम नंबर्स. 22 अँड 24 आर नॉट ट्विन प्राईम नंबर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे 14 आणि 21.
14 आणि 21 मी लिहून घेतलं. 14चे आता आपल्याला फॅक्टर्स घ्यायचे आहेत. बघा 14चे फॅक्टर्स 1 14 जा, 2 7 जा. फॅक्टर कोणकोणते झाले? 1 2 7 अँड 14. आता 21 1 21. 2च्या टेबलमध्ये 21 येत नहीं. 3 7 जा 21. तो अगर आप अच्छे से देखोगे तो यहाँ पे कॉमन फैक्टर 1 और कॉमन फॅक्टर 7. इथं आपण लिहून घ्यायचं कॉमन फॅक्टर्स कौन कौन से हैं? 1 and 7. Therefore 14 and 21 are not twin prime numbers. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आहे 10 and 33. 10 के फैक्टर्स 1 से स्टार्ट 10 पर एंड. 2 5 जा 10 मतलब 1 2 5 10 आर फैक्टर्स ऑफ 10. नेक्स्ट 33 1 पर स्टार्ट 33 पर एंड. 3 11 जा. अभी यहाँ पे आप अगर अच्छे से देखोगे तो सिर्फ आपको 1 ही कॉमन फैक्टर मिला है. कॉमन फैक्टर इक्वल टू 1 और 1 रहा तो उसे हम कहते हैं ट्विन प्राइम नंबर्स. देयरफॉर 10 and 33 आर ट्विन प्राइम नंबर्स. नेक्स्ट है क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन है फोर्थ 11 30. आप तो जानते हो 11 इज़ अ प्राइम नंबर. तो प्राइम नंबर है तो उसके फैक्टर सिर्फ 1 और 11 आएगा. और जो 30 नंबर है 30 के फैक्टर्स आ सकते हैं ज़्यादा. 1 से शुरू होगा और फिर एंड कहाँ पे होगा? 30 पे. फिर बीच में हम लिख भी सकते हैं 2 के टेबल में 15 2 जा 30 एंड 3 10 जा 30. तो अगर आगे आप पूरा देखोगे तो कोई भी फैक्टर इसमें कॉमन नहीं है. इसलिए कॉमन फैक्टर इक्वल टू 1. मतलब 11 and 30 आर ट्विन प्राइम नंबर्स. अंडरस्टूड? आप अगर ध्यान से देखोगे तो आपको ज़रूर ये टॉपिक समझ में आ जाएगा. नेक्स्ट क्वेश्चन है 5 and 7. एज़ पर द नॉलेज, जैसे मैंने पहले सिखाया और आपको भी पता है, आपको नॉलेज है कि ये 5 जो है वो प्राइम नंबर है, 7 भी प्राइम नंबर है. तो इसके फैक्टर आएंगे 1 5 1 7. दोनों में कॉमन आ गया 1. तो कॉमन फैक्टर इज़ 1. कॉमन फैक्टर इक्वल टू 1. Therefore 5 and 7 are twin prime numbers. Twin prime numbers. नेक्स्ट क्वेश्चन है 15 and 16. 15 के फैक्टर्स 1 15 जा 3 5 जा 1 16 जा 16 के 2 8 जा और हम जानते हैं 4 4 जा. तो यहाँ पे एक ही बार 4 लिखना है. तो यहाँ पे भी अगर ध्यान से देखोगे तो कॉमन फैक्टर इज़ 1. Therefore
15 and 16 are twin prime numbers. Are twin prime numbers. नेक्स्ट क्वेश्चन है 7th वाला 50 एंड 52. 50 के फैक्टर्स लिखेंगे, बहुत सारे मिल जाएंगे हमको 50 के फैक्टर्स. 1 50, 2 25 2 ज़ा 50, 5 5 10 ज़ा 50, then 52, 1 52, 2 26 2 ज़ा 52, 3 14 ज़ा 52. यहाँ पे 2 भी सेम आ रहा है बच्चों और 1 भी सेम आ रहा है, तो कॉमन फैक्टर इक्वल टू 1 एंड 2. लेकिन हमारी कंडीशन तो थी हमें अगर 1 ही रहेगा तो हम उसको ट्विन प्राइम्स बोलेंगे. तो देयरफॉर 50 and 52 are not ट्विन प्राइम नंबर्स. काफ़ी आसान है. 8 नंबर का क्वेश्चन है बच्चों, लास्ट और बेस्ट. 17 and 18. 17 is a prime number, so 1 and 17 only 2 factors they have. 18 1 से शुरू होगा, 18 पे रुकेगा, फिर 2 9 ज़ा 18 और 3 6 ज़ा 18. प्रॉपरली गिव अटेंशन. 1 1 कॉमन फैक्टर है. देयरफॉर 17 and 18 are twin prime numbers. इसी के साथ बच्चों हमारी एक्सरसाइज 35 एंड होती है. इफ़ यू लाइक माई टीचिंग, प्लीज़ वॉच, लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. थैंक यू सो मच.